नाफेडमधील घोटाळ्याच्या चौकशीनंतर कारवाईला सुरुवात झाली. नाफेडचे कांदा विभागाचे केंद्रीय प्रमुख सुनील कुमार यांची उचल मागणी करण्यात आली आहे. नाशिकमधील प्रमुख अकाउंटंट हिमांशू यांची ही बदली करण्यात आली. नाफेड आणि एनसीसीएफची गोदामे एकच आहेत. एकमेकांची खरेदी एकत्रित दाखवून सरकारला कोट्यावधींचा चुना लावण्यात आला होता. नाफेडचा कांदा हा परस्पर दुबईत फिरून दुय्यम दर्जाचा कांदा नाफेडला दाखवून नाफेडची ही फसवणूक करण्यात आली होती. त्यामुळे कारवाईला सुरुवात करण्यात आली. तर अद्याप एनसीसीएफच्या चौकशीला सुरुवात नाही. नाफेडच्या कार्यालयाबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले. नाफेड आणि एनसीसीएफने खरेदी केलेल्या कांद्याच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची जी माहिती आहे ती समोर आली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या मंत्रालयाचं एक पथक हे नाशिकमध्ये आलेलं होतं आणि गेल्या काही दिवसांपासून ते शेतकऱ्यांसह बाजार समितीमध्ये चौकशी करतंय. यामध्ये कांद्याच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे आणि याची माहिती ही मिळालेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे जे पथक आहे हे चौकशी करतंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नाफेडच्या कांदा विभागाचे केंद्रीय प्रमुख सुनील कुमार यांची ही उचल बांगडी करण्यात आलेली. त्याचप्रमाणे नाशिकमधील जे अकाउंटंट होते हिमांशू त्रिवेदी यांची देखील बदली करण्यात आलेली. खरं तर नाफेड मधील घोटाळ्याच्या चौकशीनंतर आता मोठ्या प्रमाणात कारवाईला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. नाफेड आणि एनसीसीएफच्या कर्मचाऱ्यांची ही चौकशी केली जाते. या चौकशीतनं आता काय माहिती समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र याबाबत नाफेडच्या अधिकाऱ्यांनी बोलण्यास स्पष्ट नकार दिलेला असला तरी नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या कांद्यामध्ये मोठा गैरप्रकार झालेला आहे. कोट्यवधीचा चुना हा सरकारला लावण्यात आलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची देखील बदली करण्यात आलेली. त्यामुळे आता आगामी काळामध्ये या केंद्रीय पथकाकडनं अजून कुठली चौकशी समोर येते हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. नाफेड मार्फत जो कांदा खरेदी केला गेला तो कधीच थेट बाजारातून खरेदी केला नाही. तो फेडरेशन मार्फत खरेदी केला जायचा. आता ते फेडरेशन कोणाचे कांदे खरेदी करायचे हाच मोठा प्रश्न होता. अनेक वेळेस ते फक्त कागदपत्रीच खरेदी होत होती. प्रत्यक्ष कांदा खरेदी होत नव्हती. बाजारभावावर त्याचा कुठलाही परिणाम होत नव्हता. शेतकऱ्यांना कधीही त्यातून 2 रुपये मिळत नव्हते. म्हणून ही कांदा खरेदीचं जे रॅकेट आहे त्याच्यामध्ये केवळ अधिकारी अडकलेले नाही. माझी सरकारला विनंती आहे की जे लोक याच्यामध्ये सहभागी आहेत ते संपूर्ण रॅकेट शोधावं. या सगळ्यांना कडक शिक्षा करावी. कारण यांनी देशाचे करोडो रुपये शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे लुटलेले. त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.